माझ्या मनात आहे ना, तो मला 7 जन्म भेटू दे असं म्हणायचं. या जन्मी नाही मिळाला ना, पुढच्या जन्मी भेटू दे. त्यात काय एवढं? देवा तू या जन्मी द्यायला मला विसरला, मला पुढच्या जन्मात तो दे. मी का? मी खरं सांगू का? मी वडाला जात असते. मी पूजाही करते. परंतु मी कुणाला मागत नाही हो. त्याचं कारण वडाच्या या ऋतूमध्ये असं म्हटलं जातं, की वैज्ञानिक कारण असं आहे, की या ऋतूमध्ये वडामधनं काही असे द्रव्य बाहेर येतात, की ज्यामुळे महिला भगिनींना गर्भाशयाच्या काही आजार असतील किंवा त्यांचे जे गर्भाशय आहे याच्यासाठी ते पौष्टिक असतात किंवा चांगले असतात, लाभदायक असतात. तर पहिलं असं होतं ना, हे माझ्या आजोबांनी मला सांगितलेलं होतं. पहिलं असं होतं, की महिला भगिनींना वेळ भेटत नव्हता म्हणून कदाचित मी मी म्हणत नाही, की बाबा ही दंतकथा आहे. ही कथा तेवढीच खरी असणार आहे सावित्रीची. परंतु त्याचबरोबर वडाच्या झाडाखाली बसल्यामुळे महिला भगिनी ज्या मुली वयात आलेल्या आहेत, त्या मुली किंवा ज्या महिला भगिनी आहेत, त्यांना त्यांच्या गर्भाशयासाठी जे आवश्यक घटक आहेत ते मिळतात. या दिवसामध्ये किंवा या दिवशी, या ऋतूमध्ये आणि या दिवशी वडाच्या झाडाखाली बसल्यामुळे. असं त्याच्या एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. त्यामुळे मी माझ्या लेकींना घेऊन जात असते. वडाचं दर्शनही घेते. फेरी नाही मारत मी. वडाचं दर्शनही घेते. कारण तुम्ही म्हटलं ना कुणाच्या नावाने, तर खरं आहे. कुणाच्या नावाने मारू ना फेरी मी. दादा बरोबर आहे तुमचं. त्यामुळे कुणाच्या नावाने मी मारत नाही फेरी. परंतु मी जाते. मारायची मी. पहिली फेरी मारायची. आता नको वाटतं. थँक यू सो मच. अच्छा. तर अशा पद्धतीमध्ये बऱ्याच माता भगिनी आज छान नटून सजून सुंदर सुंदर असं तयार होऊन नाही का वट सावित्री पौर्णिमेला जातात आणि वडाची पूजा करतायत. तेवढंच त्यांच्यासाठी ते छान तेवढा दिवस. तरीही त्यांना काम असतंच ना हो. घरातला स्वयंपाक असतो, आवरायचं असतं आणि सगळं काही आवरून-फिरून त्या जात असतात. असं काही नाहीये, की वटसावित्रीचा सण आहे म्हणजे त्यांना आराम आहे, असं आहे का नाही. परंतु मी वारंवार सांगत असते, की नटणं, सजणं, सवरणं हे महिलांचं हे शृंगार करणं हे महिलांसाठी आहे आणि महिलांना त्याची फार आवड असते. मग ती कुठलीही असू दे. प्रत्येक स्त्रीला त्याची सजण्याची, सावरण्याची आवड असते आणि मला असं वाटतं तिने जगावं, स्वतःसाठी जगावं. असं नाहीये, की तिला नवरा नाही, मग तिने वडाला पुजायला जायचं नाही म्हणून तिने काय मी नाही म्हणत या गोष्टींना. मस्त छान तयार व्हायचं. कुणासाठी तर स्वतःसाठी. स्वतःसाठी. हो. कुणासाठी नाही. मला माझ्यासाठी तयार व्हायचंय. मला माझ्यासाठी नटायचंय, सजायचंय. असं म्हणून त्यांनी स्वतःसाठी तयारी करायची. बाकी आपल्याला कुणाचं काही घेणं देणं नाही. एवढं लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीमध्ये माझी ही वटपौर्णिमा मी छान साजरी केली. लेकींना घेऊन वडाला दर्शनाला गेले होते. बसलो तिथे थोडा वेळ. 7 फेरे मारताना किमान तेवढा वेळ त्यांचा तिथे जाईल. असा एक त्याच्यामागचा काहीतरी असणार आहे. म्हणून मी तिथं बसत असते, की बाबा तेवढा वेळ, थोडा वेळ बसायचं तिथं. म्हणजे ठीक आहे, आपल्याला जे हवंय तिथनं त्या वडातनं ते मिळणार आपल्याला, वडाच्या झाडाखाली बसून. तर असंही आहे. त्यामुळं ज्या विधवा आहेत, ज्या विभक्त आहेत, ज्या घटस्फोटित आहेत, यांनी अजिबात घरामध्ये हिरमसून बसायचं नाही. माझ्या मनात आहे ना, तो मला 7 जन्म भेटू दे, असं म्हणायचं. या जन्मी नाही मिळाला ना, पुढच्या जन्मी भेटू दे. त्यात काय एवढं? देवा तू या जन्मी द्यायला मला विसरला, मला पुढच्या जन्मात तो दे, जो माझ्या स्वप्नातला राजकुमार होता. असं म्हणून जायचं. हां, मी तर याच विचाराचे आहे. कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नाही. त्याचा विचार आपण करायचा नाही. कोण काय म्हणेल त्याचा विचार करण्यासाठी समाज आहे ना. तो तेच करत असतो. हां. त्यामुळे त्याचा विचार आपण काय करायचा नाही. आपण आपलं मस्त छान छान राहायचं. छान जगायचं. मस्तच. की सतत शेतकरी असू देत किंवा शहरामध्ये राहणारे असू देत. 24 तास कामातच असतात त्या. म्हणायला हरकत नाही. सतत कामात असतात. आणि एक दिवस मिळतोय आहोंसाठी नटायला, सजायला. मग त्या काही कुठलीच कसर सोडत नाही बरं का. छान आपलं नटून सजून मस्त तयार होऊन आहोंसाठी जातात वडाला पुजायला म्हणा किंवा मकर संक्रांत असेल. असे जे सौभाग्यवतींचे सण असतात किंवा महिलांचे सण म्हणता येईल आपल्याला. तर
खरं महिला जन्माला आली ती सौभाग्यवतीच असते. ती विधवा कधीच होत नाही. लक्षात घ्या. ती विधवा कधीही होत नसते. त्यामुळं तर चला सर्व महिला भगिनींनी कमेंटमध्ये सांगा, की आज त्या छान तयार होऊन गेल्या होत्या आणि ज्या नसती नाही गेल्या. काही कारणास्तव. विधवा असेल, विभक्त असेल, तर त्यांनी पुढच्या वर्षी नक्की जा. नक्की जा. त्याचा विचार नाही करायचा. आणि कोणासाठी नटायचं तर स्वतःसाठी. मी सांगितलं. स्वतःसाठी तयार व्हायचं, स्वतःसाठी नटायचं आणि जायचं. तर त्याला हरकत नाही. पुन्हा एकदा सर्व महिला भगिनींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.